केले ना? जर आपले पोरं पैदा केलेत ना, त्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी तुम्हाला मला कुठेतरी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आणि आतापर्यंत आपण फक्त लढत आलो, भांडत आलो. आता आपण हे जे मुद्दे आहेत कलावंत बहुन झालं पाहिजे. आपण एवढ्या 15-20 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निकम साहेबांच्या माध्यमातून जाऊन निवेदन सादर करू. हे सगळे तुमचे जे प्रश्न आहेत अधिकृतपणे आपण सरकार पुढे ठेवूया. आणि त्याच्या निमित्ताने उद्या महाक्रांती मेळावा होणार आहे. महाक्रांती मेळाव्याच्या अगोदर एखादं आंदोलन झालं तर तेही करू किंवा मेळावा झाल्यानंतर करू. पण एक आंदोलन आपण संभाजीनगरला दणकेबाज आता हे संभाजीनगरचे जसे मुख्यमंत्र्यांच्या गावातले कलाकार हजारोने कलाकार जागृत झाले, त्यांच्यावरती या संघटनेने फौजदारी गुन्हे दाखल केले, नांदेडला दाखल केले, परभणीला दाखल केले. असं आपल्या संभाजीनगरामध्ये देखील घडवण्यासाठी आपण सर्वांनी या संघटनेसोबत या. ही संघटना ही सर्वांचीच आहे. इथे जात नाही, धर्म नाही, पक्ष नाही, पंथ नाही, काही नाही. इथं फक्त कलावंत हीच आपली जात आहे, कलावंत हाच आपला धर्म आहे, कलावंत हाच आपला पक्ष आहे, कलावंत हाच आपला झेंडा आहे. इथं दुसरं हे नाही. बाकीच्या ठिकाणी आपण बघतो 1-2 संघटना आम्ही बघतो, नाट्य परिषद तिथं फक्त ब्राह्मणच कलाकार घेतले जातात. तुम्हाला मला कोणी विचारत नाही. चित्रपट महामंडळवाले ते फक्त चित्रपटवाल्यांनाच गोळा करतात. तुम्हाला ऍक्शन येते का, कॅमेरा चालवता येतो का, त्यांनाच घेतात. तुम्हाला मला कोणी विचारत नाही. संघटित झालो, सर्व एकत्रित आलो तर सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून आजच्या बैठकीला आपण वेळाजवळ काढून आलात. आणि या मेळाव्याच्या निमित्त उद्याचा जो कलावंतांचा महाक्रांती मेळावा आहे आपल्याला यलगार पुकारायचा आहे. आज बैठक आयोजित केली होती, काय विषय होता आणि कशा संदर्भात बैठक आयोजित केली होती? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय कलावंत. मी गायक सोमनाथ गायकवाड, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती संस्थापक अध्यक्ष. आपल्या मराठवाड्यातलं भूषण असलेल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये मराठवाड्यातील सर्व कलावंतांची एकता बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो कलावंत उपस्थित झाले आहेत. आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी निकम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आम्ही संपन्न केलेली आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की मराठवाड्यातले जे कलावंतांचे प्रश्न आहेत, की खऱ्या अर्थाने कोणाचे मानधनाचे प्रश्न आहेत, काही डुप्लिकेट लोक या ठिकाणी आतमध्ये घुसले आहेत की त्यांनी मानधन घेतलं आहे पैसे देऊन. जे समितीवरती काही लोक आहेत की खऱ्या अर्थाने त्यांना पैसे देऊन आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी त्यांच्याकडनं मानधन मंजूर करून घेतलं जातं. असे फुकट्या कलाकारांना देखील शह देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आमच्या कलावंतांना फक्त 100 प्रस्ताव येतात, 2-2 हजार, 3-3 हजार आणि 3 हजारामधून या ठिकाणी निवडायचे किती 100. हे 100 कलावंतांचा जो निकष शासनाने ठेवला आहे तर हाच खऱ्या अर्थाने वाढवण्यासाठी मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान प्रत्येक जिल्ह्यातले 500 कलावंतांना वार्षिक मानधन हे दरमहा 5,000 रुपये मिळायला हवं याच्याकरता. आणि आपल्या संभाजीनगरामध्ये कलावंत सांस्कृतिक भवन वारकऱ्यांसाठी, कलावंतांसाठी लवकरात लवकर शासनाने निर्माण करून द्यावं याच्यासाठी आम्ही ही आजची बैठक संभाजीनगरच्या आपल्या सुभेदारी शासकीय विश्रामगृहामध्ये घेतलेली आहे. तुम्ही आता बोलताना तुमच्या भाषणामध्ये संभाजीनगरात आंदोलन करण्याचं पण सांगितलं. काय, कधी आंदोलन होणार आहे ते? हे आता आपली आजची पहिली बैठक आहे. आणि या पहिल्या बैठकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने अजून आमची महाक्रांती मेळाव्याची तयारी आहे. कलावंतांचा महाक्रांती मेळावा लवकरच आपल्या औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगरामध्ये होणार आहे. आणि महामेळावा झाल्याच्या नंतरच या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सरकारला देणार आहोत. त्या निवेदन की हे सगळ्या मागण्याच्या बैठकीमध्ये कलावंतांचे प्रश्न आम्ही घेतले आहेत. पोलिसांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कलावंतांना त्रास आहे. रात्री बेरात्री कलावंतांना अडवलं जातं. त्यांच्याकडनं जर ओळखपत्र नसेल तर त्यांच्याकडनं पैसे मागितले जातात. ही जी पैशांची मागणी पोलीस लोक करत आहेत. तर या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पुढील आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही
विनंती करणार आहोत की छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल या भागातील कलावंतांना असा आपला पोलिसांचा जाच होऊ नये. या बैठकीला कलावंत कुठून कुठून उपस्थित होते? या बैठकीला आज जवळजवळ परभणी, त्याचनंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, लातूर, त्याचप्रमाणे धाराशिव आणि आपले एकूण आले आहे ते आपले हिंगोली, या सगळ्या भागातनं कलावंत या बैठकीला उपस्थित झाले आहेत. कलावंतांचा एक पेन्शनचा एक मोठा प्रश्न आहे, त्याकडे सरकारला कसं सांगणार तुम्ही? हो, आता मागील बजेटमध्ये अर्थनियोजनामध्ये शासनाने 2,22 कोटी रुपयाचा मागचा निधी होता, परंतु आता आमच्या संघटनेच्या मागणीनुसार शासनाने मागील झालेल्या अधिवेशनामध्ये 4,44 कोटी रुपयांचा जो निधी मंजूर केला आहे, तर त्याच्यातनं आमची अपेक्षा आहे की आमच्या कलावंतांचं देखील मानधन आता सरकार वाढवून देईल. चालेल.